तिला आपण प्रारंभ करूया. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या नवमंडळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांस्तव त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य आणि बासरी वाजवून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. प्रभूच्या गौरवासाठी यावेळेस आपण गीते गाणार आहोत आणि जर तुम्हाला ही गीते येत असतील तर ती सुद्धा आपण गाऊया आणि प्रभूच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद देऊया. ते आपण सर्व एकत्र मिळूया आणि आनंदाने देवाच्या नावाचा आज आपण गजर करूया आणि स्तवन करूया. परमपिता की हम स्तुति गाए. परमपिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परमपिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से मुक्ति की चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतनी ही दूर ये हमारे गुनाह. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. काल से दूर है कलाम का दिया, और भी हमेशा की जिंदगी. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. चरवाहे की मानिंद ढूंढा उसने, पापों की कीर से निकाला हमें. चरवाहे की मानिंद ढूंढा
उसके रहे, परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़ कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। घोंसले को बार बार तोड़ कर उसने चाहा किसी के हम उड़ना उसे। पैरों पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। यावेळेला आपण आणखीन एक गीत गाणार आहोत, नारे लगाओ और गाओ रे, झेंडा मसीह का फैलाओ रे. आनंदाने आपण या गीताबरोबर आपणही मोठ्या आनंदाने गाऊया. नारे लगाओ रे गाओ रे, झंडा मसीह का लहराओ रे. नारे लगाओ रे गाओ रे, झंडा मसीह का लहराओ रे. हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया. जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे. जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे. गम का ये रास्ता छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो. गम का ये रास्ता छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो. हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया. लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे. लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे. आंखें ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे. आंखें ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे. हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया, हालेलुया ओ हालेलुया. यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है. यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है. खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा वही है. खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा वही है. हालेलुया ओ हालेलुया, 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 हालेलुया ओ हालेलुया. आजच्या दिवसासाठी जे स्तोत्र आहे ते स्तोत्र 32 आहे आणि हे आपण आळीपाळीने वाचन करणार आहे आणि आपणासाठी सिस्टर जॉयसी सोनावणे हे पुढारी पण करतील. दिवसासाठी जो शास्त्रपाठ नेमलेला आहे तो आहे स्तोत्रसंहिता याचा 32वा अध्याय आणि आपण हा आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 32वा अध्याय 1 ते 11 ही वचने.
ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाले. कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनीती लपवून ठेविली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाही. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टान असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले त्याचं आपण यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेतलेला आहे. यशाचं पुस्तक याचा 43वा अध्याय 14 ते 25 आपणासाठी ब्रदर सुधीर लोखंडे हे वाचतील. आजच्या मननासाठी नेमलेला प्रथम शास्त्रपाठ यशया याचा 43वा अध्याय 14 ते 25 वचन. परमेश्वर तुमचा उद्धार करणारा इस्रायलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, तुम्हासाठी मी बाबेलास निरोप पाठविला आहे. मी तेथील सर्व खासदास त्याच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळावयास लावीन. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो. ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यास बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत. त्याच्याने उठवत नाही. ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत. असा जो परमेश्वर तो म्हणतो की पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशु, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील. कारण मी आपल्या लोकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाही. हे इस्रायला, माझा तुला कंटाळा आला. तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाही आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझवर अन्नपर्णासाठी सक्ती केली नाही, धुपाकरता तुला त्रास दिला नाही. तू पैसे देऊन मजसाठी अगरू विकत घेतला नाही. आपल्या यज्ञ बलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकांची मजवर सक्ती केली. तू आपल्या दुष्कर्म्यांनी मला शिनविले. मी आपल्याकरता तुझे अपराध पुसून टाकितो. मीच तो तुझी पातके स्मरत नाही. येथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 1 ते 5 ही वचने आपल्यासाठी बंधू लाकरा हे वाचतील. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आपण दुसरा शास्त्रवचन वाचूया. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन. येशू हा ख्रिस्त आहे.
असा विश्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदातावर प्रीती करीतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करीतो. आपण देवावर प्रीती करीतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलावर प्रीती करीतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? हे देवाचे वचन आहे. देवाचा गौरव असो. प्रभू तुम्हासा असो. शुभवर्तमान संत लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 4थ्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 14व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात माघारा आला व त्याची कीर्ती चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. तो त्यांच्या सभास्थानात शिक्षण देत असता सर्वांनी त्याचा महिमा वर्णिला. मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेशाचे पुस्तक त्याला दिले. ते पुस्तक त्याने उघडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते की प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनांच सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांची दृष्टी ही विदित करावयास, ठेचलेल्यांस मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठवले आहे. मग पुस्तक गुंडाळून व ते सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याचकडे लागली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण प्रेषिताचा मतांगिका एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य बादृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून देहधारी म्हणून मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, त्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. याच्या राज्याचा अंत होणार नाही. त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू जीवनदाता, पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र या सर्वांची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा यास मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमीन. देवाच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आज प्रभुदेव बाप्पा, तुझ्या चरणापाशी आम्हाला एकत्र आणलेल्या आहे. तुझ्या वचनातून शिकत असताना, बोध घेत असताना प्रभू, तो आम्हाला आपल्या आत्म्याने चालू, सामर्थ्याने भर. बोलत असताना मलाही प्रभुदेव बाप्पा तू कृपापूर्वक शब्द दे. आणि प्रभुदेव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो तुझ्या आत्म्याने आजची भक्ती आशीर्वादाची कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या ऐकिवात आणि पाहण्यात आणि अनुभवामध्ये आलेला आहे. आपण अनेक वेळा कार्यक्रमांना हजेरी लावतो, कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहतो आणि ते कार्यक्रम म्हणजे सिल्वर जुबली असते, गोल्डन जुबली असते, डायमंड जुबली असते, नाही का. आणि मग मी विचार करायला लागलो की आपण यावरती थोडंसं विचार करूया आणि पवित्र शास्त्राचा याला काही आधार आहे का, याकडे आपण लक्ष देणार आहोत.
जुन्या करारामध्ये इब्री भाषेमध्ये जुबिली या शब्दाला जो मूळ शब्द आहे तो आहे योबेल किंवा त्याला योबेल असंही म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आहे एडक्याचं शिंग किंवा रणशिंग. जर एखाद्याने जुबिली जाहीर केली तर त्याचा अर्थ असा असेल की तो रणशिंग वाजवेल आणि सर्व इस्रायल ते ऐकेल. आता आपण जुन्या करारामध्ये जुबिली ह्या शब्दाला काय महत्व आहे त्याकडे लक्ष देणार आहोत. ह्या जुबिलीच्या वेळी काय करावं हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. लेवीचा ग्रंथ याचा 25वा जर अध्याय तुम्ही उघडलात, फार मोठा अध्याय आहे, त्यामुळे मी काही तो आज वाचणार नाहीये, परंतु तुम्ही सविस्तरपणे तो वाचू शकता. यामध्ये जे लिहिलेलं आहे काय करावं ते सारांश रूपाने मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. योबेल या वर्षी रणशिंग फुंकले जाई आणि हे जे रणशिंग फुंकले जाई हे मुक्तीचा पुकार म्हणून फुंकले जाई. मुक्ततेबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी रणशिंग फुंकलं जाई. जुबिली म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये मुक्ती हा अर्थ पाहायला मिळतो. जो गुलाम असेल, म्हणजे समजा ज्याने स्वतःला गुलाम म्हणून मालकाकडे स्वतःला विकलं असेल किंवा स्वतःला गहाण ठेवले असेल किंवा जगण्यासाठी दुसरा काय मार्गच नव्हता किंवा मरण्यापेक्षा गुलामी बरी असं समजून ज्यांनी स्वतःला गुलाम म्हणून मालकाकडे नोकरी करत असेल किंवा जीवन जगत असेल, तर अशा प्रत्येक गुलामाला ह्या योबेल वर्षामध्ये, ज्याला आपण जुबली म्हणतो, त्याला मुक्त केलं जाईल. कायमचं गुलामगिरीतून त्याला मुक्त केले जाईल. तो पुन्हा मग गुलाम म्हटला जात नसे त्याला. दुसरं एक आपल्याला पाहायला मिळतं, जुबली म्हणजे कर्जमुक्ती. जर कुठल्याही कारणास्तव कोणी कर्ज घेतलं असेल किंवा गरजेपोटी आपली मालमत्ता गहाण ठेवली असेल, योबेल वर्षी त्याला कर्ज माफी दिली जात असे. त्याचे जमीन जी असेल, प्रॉपर्टी मालमत्ता जी असेल ती मोकळी केली जात असे आणि त्याची मालमत्ता त्याला पुन्हा परत केली जात असे, येणेकरून सर्व लोकांना समान मालमत्ता हक्क मिळावा आणि मग ही सगळी राष्ट्राची संपत्ती ही सगळ्या लोकांची संपत्ती होत असे. अशा प्रकारे योबेल वर्ष हे मुक्तीसाठी साजरं केलं जात असे. योबेल वर्षी रणशिंग फुंकले जाई आणि रणशिंग फुंकणे म्हणजे आम्ही मुक्त झालो आहोत हे राष्ट्रांना विदित करणे हा त्याचा अर्थ असे. हे रणशिंग मी इस्रायलला गेलो होतो त्यावेळेला घेऊन आलो होतो. अशा प्रकारे योबेल ह्या दिवशी हे रणशिंग फुंकून देवाचे आभार मानले जात असत की प्रभूने त्यांना मुक्त केलेलं आहे गुलामीमधून, कर्जामधून. कोणीही इस्रायली व्यक्तीने कायमचं गुलाम असू नये ही परमेश्वराची इच्छा होती आणि म्हणूनच त्याने योबेल वर्ष हे अशासाठी ठेवलेलं आहे की गुलामामध्ये असलेल्या, कर्जामध्ये असलेल्या, दारिद्र्य रेषेखाली असलेल्या, मालमत्ता जप्त झालेल्या सर्वांना आनंद मिळावा आणि म्हणून आम्हाला योबेल वर्ष हे महत्वाचं वर्ष, जुबली ही आनंदाची पाहायला मिळते. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या योबेल वर्षी किंवा योबेल दिवशी किंवा या आपण ज्याला जुबली म्हणतो, ही जुबली साजरी करत असताना भूमीला विश्राम द्यावा ही परमेश्वराने आज्ञा केलेली होती. जी जी जमीन उपज देत होती त्या प्रत्येक उपज देणाऱ्या जमिनीला यावर्षी विसावा दिला जात असे आणि देवाने सक्त ताकीद दिलेली होती की या वर्षी कोणीही काम करायचं नाही, शेतामध्ये जमिनीमध्ये काहीही पेरायचं नाही. आणि त्याच्या अगोदर म्हणजे 49वा दिवस किंवा 49वं वर्ष हे शब्बात असे, त्यामुळे त्याही वर्षी काही काम करायचा त्यांना मुभा नव्हती. म्हणजेच काय, 2 वर्ष यांनी पेरणी करायची नाही, शेतामध्ये काही काम करायचं नाही. अशा प्रकारे देवाने जुबली हा वर्ष लोकांसाठी विश्रांतीचा, आरामाचा, आनंदाचा केलेला होता.
माझ्या मनामध्ये हा विचार आला की ठीक आहे, देवाने त्यांना जुबली योबेल वर्ष साजरं करायला सांगितलं, पण का? त्याच्या मागे उद्देश काय? आणि मग आपण उत्पत्तीचं पहिलं पान जर उघडलं तर आपल्याला हे पाहायला मिळतं की प्रभूने 6 दिवस काम केले, 7व्या दिवशी त्याने विश्राम घेतलेला आहे. आणि तेव्हापासून प्रभूने सर्व मानव जातीला आणि सृष्टीला 1 दिवस हा आरामाचा, विश्रांतीचा दिलेला आहे. ऋषी क्षेत्रामधील शास्त्रज्ञ आहेत, जे तंत्रज्ञ लोक आहेत, त्यांनी असा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढलेला आहे की ज्या वेळेला शेताला अशा प्रकारे 1 वर्ष विश्रांती दिली जाते, त्यावेळेला त्या जमिनीची ताकद, त्या जमिनीमध्ये कस हा वाढीस लागतो आणि मग त्यानंतर जी पेरणी केली जाते ती यशस्वी होते आणि त्यामधून मग शेतकऱ्याला भरपूर उपज मिळतो. म्हणजेच काय की ज्या वेळेला विश्रांती दिली जाते त्यावेळेला जमिनीची ताकद वाढते. ज्या वेळेला मनुष्य 6 दिवस काम करून 7व्या दिवशी विश्रांती घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ताकद निर्माण होते, नवचैतन्य निर्माण होतं, पुनरुज्जीवित होतो आणि नवा जोम आणि नवे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच देवाकरता जुबली म्हणजे रिसेटचं बटन आहे. जुबली म्हणजे कॉम्प्युटरमध्ये असलेल्या रिबूट सिस्टम सारखं देवाने हे जुबली वर्ष आपल्याला पाळायला सांगितलेलं आहे. मी आणखीन पाहिलं की कॉम्प्युटरमध्ये आणखीन एक सुविधा आहे आणि ती म्हणजे कंट्रोल आल्ट आणि डिलीट. जेव्हा आम्ही ह्या बटनांचा वापर करतो त्यावेळेला कॉम्प्युटर पुन्हा नव्याने काम करायला सुरुवात करते. प्रभूने जुबली दिवस किंवा जुबली वर्ष हा अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये रिसेट बटनासारखा ठेवलेला आहे. जुने ते होऊन गेले, पहा मी तुम्हासाठी एक नवीन गोष्ट करत आहे. यशाचं पुस्तक 43वा अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये आम्ही पाहायला मिळतो. जुबली ही 1 तासाची नसे, जुबली ही 1 वर्षभराची असायची. आणि मग असं म्हटलेलं आहे की त्या अख्ख्या दिवसामध्ये लोक पार्टी करत असत, आनंद करत असत आणि 1 वर्ष मोठी पार्टी सर्व राष्ट्रभर, सर्व घराघरामधून लोक साजरे करत असत. जुबली या वर्षामध्ये परमेश्वराने 1 वर्ष लोकांना आनंद व्यक्त करायला सांगितलेला आहे. पण एक सत्य आहे, मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, जरी देवाने इस्रायल राष्ट्रास 50वे वर्ष जुबलीसाठी असावं आणि 50वे वर्ष हे रिसेट बटन म्हणून त्यांना दिलं होतं की ज्याच्याद्वारे ते स्वतःसह इतरांना देखील सुख, आनंद, आरोग्य, प्रीती, वैभव, समानता आणि मुक्तता आणि न्याय देऊ शकतील, त्या इस्रायलाने एकदाही जुबली वर्ष साजरं केलं नाही. जर तुम्ही इतिहासामध्ये पाहिलं तर तुम्हाला हेच पाहायला मिळेल की एकदाही या इस्रायल राष्ट्राने जुबली वर्ष पाळले नाही. जुबलीबद्दल ते शिकवत असत, जुबिलीबद्दल ते बोलत असत, सांगत असत, पण त्यांनी स्वतः काही ते पाळलेले नाही. उलट पक्षी त्यांनी वाद घातला. त्यांनी जुबली वर्षावरती देवानं सांगितलेल्या सर्व नियमांच्या वरती विश्वास ठेवला, पण त्याचं पालन त्यांनी केलं नाही. म्हणून हजारो वर्षानंतरही नवीन करार येईपर्यंत इस्रायल राष्ट्राने जुबली वर्ष साजरं केलेलं आम्हाला वाचण्यात येत नाही. दुसऱ्या मुद्द्याकडे मला तुम्हाला नेऊ द्या. जुन्या करारातील जुबलीबद्दल आपण ऐकलेलं आहे. आता नवीन करारामध्ये जुबलीबद्दल काय लिहिलेलं आहे? शास्त्रामध्ये आम्ही पाहतो लुकाचं शुभवर्तमानाचा 4था अध्याय 17 ते 21 वचनामध्ये नासरेतकर येशू शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला आणि ज्यावेळेस तो उभा राहिला त्यावेळेला त्याच्या हातामध्ये यशाया संदेशाचं पुस्तक देण्यात आलं आणि त्याने ते पुस्तक उघडून तो वाचू लागला. ते स्थळ जे होतं ते यशायाच्या ग्रंथातील 61व्या अध्यायातील मसीहाबद्दलची, जुबलीबद्दलची भविष्यवाणी लिहिलेली होती आणि तीच नेमकी प्रभू येशू ख्रिस्त याचं वाचन करू लागलेलं आहे. 19व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की परमेश्वराच्या प्रासादाचे वर्ष विधित करावयास त्याने मला पाठवले आहे, उद्घाटन करण्यास नाही
तर परमेश्वराच्या प्रासादाचे म्हणजे आनंदाचे कृपेचे वर्ष है ना जे आहे त्या विदित करण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवण्यात आले आहे. आणि ज्याच्याविषयी लिहिलेला आहे तो मीच आहे असं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला त्यावेळेला सभास्थानातील सर्व लोक संतापून गेलेले आहेत. त्याला जीवे मारण्याचं ते घाट घालू लागले. त्याचा कडेलोट करण्यासाठी त्याला गावाबाहेर घेऊन गेलेले आहेत. मुक्तीच्या आनंदाचा उपदेश केला म्हणून त्याच्या जीवावर बेतलं. प्रियांनो, तारणाचा उपदेश हाच जुबिलीचा उपदेश आहे. प्रभू येशू ख्रिस्त देव राज्याची घोषणा करण्यासाठी नासरेतामध्ये सभास्थानामध्ये तो उभा राहिला. आपण पाहिलेला आहे पहिला मुद्दा, जुन्या करारामध्ये जुबली याचा अर्थ काय. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे, देवाने जुबली किंवा योबेल वर्ष का केले किंवा का नेमून दिले. तिसरा मुद्दा आपण पाहिला, नवीन करारामध्ये जुबलीचा अर्थ काय आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः जुबली वर्षाचं प्रासादाच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी देवाने पाठवलेला त्याचा सेवक होता. चौथा मुद्दा आहे की आम्ही जुबली करावी काय, जुबली साजरी करावी काय. आम्ही पाहिलेलं आहे प्रियानो की जुबली म्हणजे मुक्तता, जुबली म्हणजे हर तऱ्हेच्या पापांपासून सुटका. परमेश्वराने आम्हाला पापांपासून मुक्ती दिलेली आहे म्हणून आम्ही आनंद करायला हवा, नाही का. गुलामीमधून म्हणजे सैतानाच्या गुलामगिरीतून तावडीतून त्याने आमची सुटका केली म्हणून आपण आनंद व्यक्त करायला हवा. परमेश्वराने आम्हाला जे कर्ज आमच्यावरती होतं, जे प्रभूला आम्ही डावलून सैतानाच्या आहारी गेलो होतो आणि सैतानाच्या गुणधर्माप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगत होतो आणि ते सगळं कर्ज आम्ही डोक्यावर घेतलं होतं आणि स्वर्गामध्ये पण जाऊ पाहत होतो. हे सगळं कर्ज माफ केल्याशिवाय आम्ही स्वर्गात जाऊ शकत नव्हतो आणि म्हणूनच प्रभू देवबापाने येशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठवला आणि आम्ही करत असलेली अनैतिकता, आमचं व्यसन, आमचे स्वभाव, जे आमचे पाप आहे, आमचा या सगळ्याचं जे कर्ज आमच्यावर होतं ते प्रभू येशूवर लादलं आणि प्रभू येशूने हे सगळं कर्ज स्वतःच्या रक्ताने फेडून टाकलेलं आहे. आम्हाला मुक्ती दिलेली आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आणि म्हणून आम्ही जुबली साजरी करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे की भूमीला देखील परमेश्वराने विश्रांती दिलेली आहे जुबली दिवसामध्ये. आता भूमी म्हणजे काय, आणि जर आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पाहिलं तर हृदय हे परमेश्वराचे बी पेरण्याचं हे ठिकाण आहे आणि हे हृदय प्रभूसाठी आम्ही दिलं पाहिजे. या हृदयामध्ये प्रभूने वस्ती केली पाहिजे आणि म्हणूनच प्रियानो आम्ही प्रभूचे आभार मानले पाहिजेत की आमचं हृदय हे देवाच्या बी पेरण्याची भूमी आहे, जी सैतानाने त्याची वस्ती त्यामध्ये केलेली होती. त्याला काढून टाकण्याकरता प्रभू येशूला या जगामध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि म्हणून तो म्हटला, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. जो कोणी उघडेल, जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि उघडेल त्याचबरोबर मी आत जाईन. खरोखर आमच्या हृदयामध्ये येणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रियानो, या सैतानाला आमच्यामधून काढण्याचं काम येशूने केलेलं आहे. आम्हाला त्याने विश्रांती दिली, आम्हाला बाजूला ठेवलं आणि ते काम, महान काम येशूने स्वतः केलेलं आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये आम्ही वाचतो, स्तोत्रसंहिता 32:1 आणि 2 वचनामध्ये पहा बरं, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावत नाही, ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. देवाची स्तुती असो. परमेश्वराने आमच्यावरती करुणा केलेली, आमच्यावर दया केलेली आहे. आणि आज प्रियानो, संपूर्ण इस्रायल राष्ट्रामध्ये जुबली साजरी केली जात नाही. जे साजरी केली जाते तो प्रायश्चित्ताचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याला योम किप्पूर असं म्हटलेलं आहे. योम म्हणजे दिवस आणि किप्पूर याचा अर्थ आहे मुक्तता किंवा सुटका, सुटकेचा दिवस आहे ना. म्हणून योबेल वर्ष जसं परमेश्वराने साजरं करायला सांगितलं होतं तसं ते केलं नाही, आजही ते करत नाहीत. पण जे करतात त्याला योम किप्पूर म्हटलेलं आहे, सुटकेचा दिवस असं म्हटलेलं आहे. हिब्री भाषेमध्ये किप्पूर याला दुसरा एक समानार्थी शब्द आहे किप्पोरेट, ज्याचा अर्थ असा आहे की पांघरून घालणे ना. दयासनाशी याचा संबंध जोडलेला आहे. दयासनाला किप्पोरेट म्हटलेला आहे. आणि मग आम्ही याचं लागूकरण जर येशूच्या जीवनाशी केलं तर आम्हाला हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने
आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे. जसं दयासन हे परमेश्वराचा कोश झाकण्याकरता देवाने तयार केलेलं होतं आणि त्याच्यावर वधलेल्या अर्पणाचं रक्त शिंपडलं जाईल, तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं गेलं. त्याच्या त्या निष्कलंक आणि पवित्र रक्ताने आमच्या पातकांची क्षमा केली, त्यावर पांघरून घातलं गेलेलं आहे आणि त्याद्वारे देवाचा क्रोध आमच्यावरचा जो होता, आम्ही पाप करत असल्यामुळे तो परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये दूर केला, आमची सुटका केलेली आहे. म्हणून आम्ही जुबली आनंदाने साजरी केली पाहिजे. देव आमची पापे विसरतो. यशाचं पुस्तक 43 अध्याय आणि 25 वचनामध्ये आम्ही हे वाचतो. मी आपल्याकरता तुझे अपराध पुसून टाकतो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. परमेश्वराचं हे अभिवचन आहे, आपणासाठी आहे प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराच्या अभिवचनावरती विश्वास ठेवून जर आपण चाललो तर निश्चितच हे जुबली आम्ही आनंदाने साजरी करू शकतो. लुकाचं शुभवर्तमानाचा 4 अध्याय आणि 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यांस दृष्टी ही विदित करावयास, ठेचलेल्यांस मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठवले आहे. हो, ही आनंदाची बाब आहे नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने मुक्ततेसाठी पाठवलेलं आहे आणि म्हणून आपण आनंद व्यक्त करणं हे गरजेचं आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 32 वचनामध्ये आम्ही वाचतो की सत्य तुम्हा समजेल आणि सत्य तुम्हा स्वतंत्र करेल. स्वतंत्र करेल. हो प्रियानो, परमेश्वराने आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. म्हणून आपण जुबली साजरी करणं, आनंद करणं हे आवश्यक आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आम्हाला पाहायला मिळतो आणि तो म्हणजे या जुबली वर्षामध्ये पुनर्स्थापना करणारा आमचा परमेश्वर आहे. जे गुलाम म्हणून गेले होते, विकले गेले होते, त्यांना पुन्हा त्याने मूळ स्थितीमध्ये आणलं. त्यांचे गुलाम हा ठपका काढून टाकलेला आहे. त्यांना एक सर्वसाधारण मनुष्य बनवलेलं आहे. जे कर्जबाजारी होते त्यांचं कर्ज माफ करून त्यांना पुन्हा सुस्थितीमध्ये त्यांनी पुनर्स्थापित केलेलं आहे. ज्यांची मालमत्ता निघून गेली होती, हडप केली होती, विकली गेली होती, ती त्यांना परत देऊन प्रभू देवबापाने जीवन हे पुनर्स्थापित केलेलं आहे. आम्हाला देखील प्रभू येशू ख्रिस्त हा पुनर्स्थापित करू शकतो आणि म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. यापैकी जर काही आमच्या जीवनामध्ये आपण अनुभवत असो किंवा अनुभवलं असेल तर येशूवर आपण विश्वास ठेवू. तो आम्हाला पुनर्स्थापित करणारा परमेश्वर आहे आणि म्हणून आपण जुबली साजरी करणं आवश्यक आहे, आनंद व्यक्त करणं आवश्यक आहे. स्तोत्र 23 मध्ये असं म्हटलेलं आहे की माझा जीव ताजा तवाना करीतो. स्तोत्र संहिता 51 आणि 12व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा बरं. असं म्हणतो स्तोत्रकर्ता, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. परमेश्वराकडे आम्ही अशी प्रार्थना करतो आणि परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणारा देवबाप, आमचा प्रभू हा पुनर्स्थापित करणारा परमेश्वर आहे आणि म्हणून त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि आनंद व्यक्त करणं हे परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करतो. जुबलीचा दिवस हा विश्वासाने वाटचाल करण्याचा दिवस आहे. देव हा आमचा यावे इरे आहे, पुरवठा करणारा परमेश्वर आहे, पाहून देणारा देव आहे. हा आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि आनंद व्यक्त केला पाहिजे. योहानाचं पहिलं पत्र 5 अध्याय आणि 4 वचनामध्ये देवाचा दास असं म्हणतो, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो हाच आपला विश्वास आहे. नाही का. आम्ही जगावर जय मिळवणारे लोक असले पाहिजे ही प्रभूची इच्छा आहे आणि म्हणून आपण या जुबली साजरी करत असताना देवाचा महिमा केला पाहिजे आणि आनंद व्यक्त केला पाहिजे. आता मला तुम्हाला 25 या संख्येकडे नेऊ द्या. आपण सिल्वर जुबली साजरी करतो ना, तर आता जुबली म्हणजे काय हे आपण पाहिलंय. आता सिल्वर म्हणजे काय. 25व्या वर्षाला सिल्वर म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला रेडियन्स किंवा ब्रिलियन्स असं म्हटलेलं आहे नाही का. 25वं वर्ष हा 25वा दिवस किंवा 25 या संख्येने जे काही उद्घोषित होतं ती प्रत्येक गोष्ट ही रेडियन्स म्हणजे वैभवी असते नाही का, आनंद देणारी असते. पवित्र शास्त्रात त्या संख्याशास्त्रानुसार 25ला अनन्य साधारण महत्व आहे.
25 या संख्येचा अर्थ असा आहे कृपेवर कृपा. 5 ही संख्या पवित्र शास्त्रामध्ये देवाचं पवित्र सानिध्य दर्शवते. आता 5 ही संख्या 5 वेळा आली तर प्रियानो 25 ही संख्या तयार होते. म्हणजे 25 या संख्येची ताकद जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये 5 या संख्येसारखी नुसतीच परमेश्वराची सानिध्यता नाही, तर त्याच्यामध्ये परमेश्वराचं वैभव देखील आहे. आणि म्हणून 25 ही संख्या शास्त्रामध्ये फार महत्त्वाची आहे. काही उदाहरणं मला तुम्हाला देऊ द्या. 25व्या दिवशी किंवा 25व्या वर्षी काय काय झालेलं आहे भरपूर आहे, पण आपल्या माहितीसाठी मी थोड्याच गोष्टी सांगणार आहे. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले राजे याचा 22व्या अध्याय आणि 42व्या वचनामध्ये यहोशाफाट याने यरुशलेमेमध्ये 25 वर्ष राज्य केलं. जर आम्ही ख्रिस्तपूर्व 750 सालामध्ये पाहिलं तर योथाम, ज्याला उज्जिया म्हटलेला आहे, याने 25 वर्षाचा असताना यरुशलेमेमध्ये 16 वर्ष राज्य केलेलं आहे. राजेचं दुसरं पुस्तक 15वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. राजेचं दुसरं पुस्तक 18वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला हिजकिया राजाचं जीवन पाहायला मिळतं. आणि असं म्हटलेलं आहे की हिजकिया राजा देखील वयाच्या 25व्या वर्षी यरुशलेमेत राज्य करू लागला आणि त्याने 29 वर्ष राज्य केलेलं आहे. राजेचं दुसरं पुस्तक 23वा अध्याय आणि 33 ते 37 या वचनामध्ये एक वाईट राजा आहे ज्याचं नाव आहे यहोयाकीम. तो देखील 25 वर्षाचा असताना त्याने तो राज्य करू लागला आणि त्याने 11 वर्ष यरुशलेमेवरती राज्य केलेलं. अनेक उदाहरणं आहेत. मग देवाच्या पवित्र मंदिराचं मोजमाप देखील, त्याची चौक्या, इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचंही मोजमाप परमेश्वराने 25 हात अशा प्रकारे दिलेला आहे. 25 याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नव्या कराराकडे मला तुम्हाला नेऊ द्या. नव्या करारातील 5 पुस्तकामध्ये जुन्या करारातून अनेक संदर्भ घेण्यात आलेले आहेत, परंतु प्रेषितांची कृत्ये हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये, त्या एका पुस्तकामध्ये जुन्या करारातील 25 पुस्तकांतून संदर्भ घेण्यात आलेला आहे. पुन्हा 25 ही संख्या आलेली आहे. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये 5 छोटी पुस्तकं आहेत. त्यापैकी आम्हाला फिलिमोनाला पत्र आणि यहुदाचं पत्र जे आहे त्यामध्ये फक्त प्रत्येकी 25च वचनं पाहायला मिळतात. प्रगटीकरणाकडे जर आपण शेवटचं पुस्तक पाहायला गेलो तर त्यामध्ये 4था अध्याय आणि पहिल्या 4 वचनामध्ये 25 आसनं स्वर्गामध्ये योहानाला दिसलेले आहे. त्यापैकी 24 आसनं ही 24 वडिलांसाठी आहे आणि 1 आसन आहे जे राजासन आहे, त्यावरती आपला प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे. याजकीय सेवेमध्ये देखील जर यायचं असेल तर वयाची अट 25 असेल. हे सगळं आपोआप नाही घडले माझ्या प्रियानो. यामागे देवाचा हेतू आहे, देवाची योजना आहे. आणि म्हणून 25 ही संख्या ही अतिशय महत्वाची शास्त्रामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आहे. बघा बरं, 5 वर्ष झाले लग्नाला, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 कोणी पाळत नाही, जास्त आनंद करत नाही, परंतु त्या सर्वसाधारणपणे साजरा करतो. परंतु जेव्हा 25वा वर्ष येतं त्यावेळेला मात्र मोठ्या आनंदाने सिल्वर जुबली, लग्नाच्या सिल्वर जुबलीचा वर्धापन दिन साजरा करतो, अॅनिव्हर्सरी साजरा करतो, नाही का. म्हणून प्रियानो, 25 ही संख्या आणि जुबली हा आनंद एकत्र केला तर सिल्वर जुबली हे तयार होते. आणि हेच आजचं माझ्यातर्फे तुम्हाला सरप्राईज आहे. ऑनलाईन भक्ती लॉकडाऊनमुळे आम्ही सुरू केली आणि आज त्या ऑनलाईन भक्तीतील उपदेशांचा 25वा उपदेश आहे. आणि म्हणून हा आनंदाचा दिवस आहे. आणि हा आनंद व्यक्त करत असताना मला खरंच आनंद व्यक्त करावा वाटतो, कारण परमेश्वराने मला मार्गदर्शन केले की तुम्हा सर्वांना गेले 25 उपदेश, 25 भक्तीमध्ये 25 उपदेश, देवाच्या वचनाचा भरपूर मानना देण्याची मला ही संधी दिलेली आहे. आणि त्यातून तुम्हा प्रत्येकाला परमेश्वराने आशीर्वादित केले. अनेकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत, अनेकांची अनेक गोष्टींपासून सुटका झालेली आहे आणि देवाने आम्हावर दया करून आम्हाला
कृपा करून आमच्या पापावर पांघरून घालून आमच्या पातकांची क्षमा करून आम्हाला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करून प्रियानो पापाच्या दास्यातून बाहेर काढलेला आहे. देवाने आम्हाला सैतानाच्या कर्जातून मुक्त केलेला आहे नाही का. आणि आमचं हृदय त्याच्या वचनासाठी शेत म्हणून निर्माण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपण आनंद व्यक्त करणं आज हे योग्य ठरतं. आणि म्हणून प्रियानो, येथून पुढे जे देवबाप नवीन गोष्ट करणार आहे त्यासाठी आपण तयारीमध्ये असूया. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येथपर्यंत तुम्ही माझे उपदेश ऐकले, जे देवाने मला मार्गदर्शन केले, येथपर्यंत तुम्हाला जो परमेश्वराने माझ्याद्वारे आशीर्वाद दिला त्याबद्दल सगळे मिळून देवाचे आभार मानूया आणि म्हणूया एका सुरात थँक्यू जीजस. 1 2 3 थँक्यू जीजस. आणि माझ्या या ऑनलाईन उपदेशामध्ये भक्तीमध्ये तुम्ही सर्व सहभागी झालात आणि त्यामुळे माझ्या ऑनलाईन उपदेशांच्या सिल्वर ज्युबलीबद्दल तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. शुभकामना शुभकामना हम सब को शुभकामना 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 हम सब को शुभकामना. आज की चुकड़ी गाते आज की चुकड़ी शुभकामना शुभकामना हम सब को शुभकामना 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 हम सब को शुभकामना. आशीष दया की बारिश बरसी रहे सदा. प्रेम का झरना हर एक दिल में बहता रहे सदा. ईश्वर की आशीष दया की बारिश बरसी रहे सदा. प्रेम का झरना हर एक दिल में बहता रहे सदा. कामना सदा कामना सदा कामना सदा कामना सदा सदा सदा. शुभकामना शुभकामना हम सब को शुभकामना 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 हम सब को शुभकामना. शुभकामना शुभकामना हम सबको शुभकामना. आज की शुभ घड़ी रजत उत्सव सबको शुभकामना. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तो आमचा महान परमेश्वर आहेस. प्रभू देवबापा, पवित्र शास्त्रामधून जुबलीचा अर्थ आम्हाला तू सांगितलेला आहेस की हे वर्ष किंवा हा दिवस हा आनंदाचा आहे. आणि प्रभू देवबापा, यावेळेस आम्ही विश्रांती घ्यावी, तुझा गौरव करावं आणि प्रभू आमच्याद्वारे तुझे गौरव व्हावं ही तुझी इच्छा आहे. प्रभू, तू आम्हाला पापमुक्त केलंस, गुलामगिरीतून तू आम्हाला बाहेर काढलंस, सैतानाच्या आणि पापाच्या दास्यातून तू आम्हाला सुटका दिलीस आणि प्रभू, तू आम्हाला तुझे लोक, तुझे पवित्र राष्ट्र याजकगण केलंस. याबद्दल आम्ही आभार मानतो आणि आनंद व्यक्त करण्यासाठी प्रभू ऑनलाईन उपदेशाचा हा 25वा उपदेश तू आमच्या समोर ठेवलास आणि प्रभुदेवपा, त्याद्वारे 25 संख्येचं महत्त्व तू आम्हाला प्रगट केलेलं आहेस. खरोखर यामध्ये तू आमच्यावर कृपा केलेली आहेस. संख्येप्रमाणे प्रभू कृपेवर कृपा केलेली आहेस. प्रभू, आम्ही तुझ्या मंदिरात जाऊ शकत नाही, तुझ्या मंदिरामध्ये आम्ही उपासना करू शकत नाही, पण तरी देखील प्रभू हा मार्ग तू आमच्यावरती हा मार्ग तू प्रभुदेवपा उघडा केलास आणि आमच्यावर कृपेवर कृपा केलीस. याबद्दल स्तुती करीतो. आमचं तारण तुझ्या कृपेने झालं आणि आमची आध्यात्मिक वाढ ही या कृपेवर असलेल्या आणखीन कृपेने तू करत आहेस आणि केली आहेस. याबद्दल स्तुती करीतो. प्रभुदेवपा, या
ऑनलाईन उपदेशाच्या 25व्या सिल्वर जुबलीच्या आनंदामध्ये तू आम्हाला सहभागी केलंस. उपकार मानतो. येथून पुढे प्रभू जे तू आम्हासाठी करणार आहेस त्याचं स्वागत करण्यासाठी, त्याचा स्वीकार करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावाने आमेन. मुक्ती देणारा परमेश्वर आहे आणि त्या मुक्तीद्वारे तो आम्हाला आनंद देतो. आणि या जुबली साजरी करत असताना आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. मुक्ती दिला येशू नाम हे आपण गाणं गाऊ आणि प्रभूचे गौरव करूया. येशू मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. 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 येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर. येशू है दाता महान, येशू है दाता महान. येशू है दाता महान. येशू है दाता महान. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. चरणी में तूने जन्म लिया येशू, चरनी में तूने जन्म लिया येशू. सूली पे किया बलिदान, सूली पे किया बलिदान. सूली पे किया बलिदान. सूली पे किया बलिदान. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. हम पर भी येशू कृपा करना, हम पर भी येशू कृपा करना. हम है पापी नादान, हम है पापी नादान. हम है पापी नादान. हम है पापी नादान. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू
नाम नाम यीशु नाम, बोलो नाम नाम नाम, बोलो नाम, बोलो नाम 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 यीशु नाम। एक विवाह घोषणा आहे. मनीष रमेश जोशी हे अविवाहित असून सेंट ख्रिस्टोफर चर्च सियराय कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच माया अभिमन्यू जाधव ही अविवाहित असून शिलोह चर्च ऑफ ख्राइस्ट पुणे या ख्रिस्त मंडळीची सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची मी सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही तिसरी वेळ आहे. विवाह करू इच्छिणाऱ्या या उभयतांना मनीष आणि माया यांना प्रभूच्या स्वाधीन करूया. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देव बापा, मनीष आणि माया या दोघांना तो आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्या द्वारे, आमेन. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. कोरोना व्हायरसने या जगामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये थैमान घातलेलं आहे. रोज संख्या वाढत आहे आणि त्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत, अनेक लोक मृत्यू पावत आहेत आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये, विचित्र अवस्थेमध्ये सर्व जग चाललेलं आहे. आपला देश, भारत देश चाललेला आहे. आपण प्रार्थना करूया. आपल्या राष्ट्राचे जे राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान आहे, त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, सर्व राज्य, त्यांचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री या सर्वांना प्रभूने योजना आखण्यासाठी सामर्थ्य पुरवावं, योग्य दिशा त्यांना मिळावी आणि विशेष करून कोरोना व्हायरसच्या विशेष करून कोरोना व्हायरसमुळे विशेष करून कोरोना विषाणूमुळे जे आजारी आहेत त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं आणि जे चांगले आहेत ते सुस्थितीत असावेत आणि त्यांची सेवा जे करणारे आहेत, जे कोरोना विषाणूने जे आजारी आहेत त्यांची जे सेवा करत आहेत त्यांच्यासाठी आपण यावेळेला विशेष प्रार्थना करूया की प्रभूने त्यांना स्पर्श करावा आणि त्यांना सुरक्षित ठेवावं आणि ते सेवा देत असताना त्यांचा विश्वास अधिक वाढावा आणि देवाच्या दूतांचा पहारा त्यांच्यासोबत असावा. याकरता आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, रुग्णायत आहेत, ज्यांची नावं आम्हाला ठाऊक नाहीत त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करू की प्रभूने त्यांना आरोग्य द्यावं. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करू की आपली मंडळी प्रभूमध्ये अधिक वाढावी, की देवाने आमचे चर्चेस उघडावेत आणि त्यामध्ये जाऊन आपण देवाचं गुणगौरव करावं. म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करू. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. मुद्देसूद प्रार्थना करण्यात येईल. मंडळीने त्या प्रार्थनेला प्रतिसाद द्यावा. तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद मंडळीने द्यावा. हे सर्वसमर्थ ईश्वरा, मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हा शिकवले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकलेसीला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्कारितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरचित प्रीतीत राहावे म्हणून हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डीकन यांना विशेषतः तुझे सेवक, आमचे मॉडरेटर रेव्हरंड PCC आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांक्रिमतांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा, तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्धनाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास सुपाचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण आहे त्याला अंतःकरणाने
मग योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने पवित्रतेने धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाधना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमच्या चर्चचे सभासद ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्याचप्रमाणे विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. या जगामध्ये परमेश्वराची महामारी पसरली आहे. कोरोना व्हायरस परमेश्वरा, हा विषाणू परमेश्वरा संपूर्ण देशभर पसरला आहे. तो आटोक्यात येण्यासाठी परमेश्वरा तू सहाय्य आणि मदत कर. त्याचप्रमाणे जे ह्या आजाराने पीडित आहे परमेश्वरा, त्यांना तू स्पर्श कर आणि या आजारातून त्यांना बाहेर असं काढ. त्याचप्रमाणे परमेश्वर बाप्पा, डॉक्टर, सायंटिस्ट आणि जे इतर जे काही परमेश्वरा सहाय्यक वर्ग आहे परमेश्वरा, या विषाणू नायनाट व्हावा यासाठी जे औषध आणि लस उपचार परमेश्वरा याचं संशोधन करत आहे, त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. त्याचप्रमाणे आम्ही आठवण करतो परमेश्वरा, जे कोणी आजारी असतील परमेश्वरा, त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्यर्क लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवीय प्रतापी पुनरागमन होईल, तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. यावेळेला आपण गीत गाणार आहोत, आवाज उठाएंगे. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करणार आहेत. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. संसार की सुंदरता में है रूप तो तेरा ही, इन चांद सितारों में है अक्स तो तेरा ही. संसार की सुंदरता में है रूप तो तेरा ही, इन चांद सितारों में है अक्स तो तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम
खजाना है, एक बाग मोहब्बत का, हाँ पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। दिल तेरा खजाना है, एक बाग मोहब्बत का, हाँ पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. जे परमेश्वर पित्या तू आम्हाला दिलंस त्यामधून आम्ही पुन्हा तुला परत करत आहोत. विश्वासाने प्रभुदेव बाप्पा हे दान आम्ही तुझ्या चरणी सादर करत आहे. प्रभू तू त्याचा स्वीकार कर. आणि प्रभुदेव बाप्पा आम्ही विनंती करतो, यामधून तुझ्या मंडळीची गरज पूर्ण केली जावी आणि प्रभू तुझं गौरव व्हावं म्हणून तू या दानाचा उपयोग कर. ज्यांनी दिला आहे प्रभू त्यांना विपुल आशीर्वादाने तृप्त कर. जे देऊ शकले नाहीत प्रभुदेव बाप्पा त्यांचे मार्ग मोकळे कर आणि प्रभू त्यांना पण तू आशीर्वाद दे. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणांस ऋण सोडिले आहे तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि शांती, देवज पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण सुवंदे देवा हे गीत गाऊ आणि गीत गाऊन आपण आपली भक्ती समाप्त करूया.
व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.